देशभरातील शेतकरी बांधव शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आहे. या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून प्रयोगशील शेतकरी लाखो रुपयांचं उत्पन्न कमवत आहे. सोलापूरपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहोळ तालुक्यातील पापरी गावात बळीराम भोसले यांनी काकडीच्या लागवडीतून 14 गुंठ्यामध्ये 20 दिवसात 6 टन माल काढले असून यामधून सव्वा लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न मिळवलं आहे. पाहूया हा विशेष वृत्तांत. बळीराम भोसले, पापरी. काकडी लावली होती मी थोडी, 3 पुड्या लावली तेव्हा. नांगो कंपनीचं काजल म्हणून एक व्हरायटी आहे. तर मला त्याचं उत्पन्न 3 पुड्यामध्ये 6 टन माल निघाला आहे आत्तापर्यंत. आणि रेट बी चांगला सापडला, 20, 25, 30 रुपये रेट सापडला. त्यामुळे चांगलं पैसे झालं. सरासरी 14 गुंठ इतकं जबरदस्त उत्पन्न हे जर निघले. आणि काकडी ही मार्केटमध्ये तर नंबर 1 चालते. खर्च माझा फाउंडेशन आणि फक्त एक वेळ मजुराकडून बांधणी करून घेतली, एक 5,000 रुपये खर्च झाला सरासरी. आमचं का नाही, आता जेव्हा मजूर आमचा समोर आहे, 3 स्प्रे दिले आणि कालचा एक चौथा, 4 स्प्रे दिले. त्या 4 स्प्रेवर एवढ्या पावसात सुद्धा प्लॉट जसं आहे तसंच जागेवर व्यवस्थित आहे. 35 दिवसात चालू झाला बघा आमचा. हो, तुंडीला लागण केल्यापासून 35 दिवसात पालवणीच केली. खचून 1 महिनाच, जास्त नाही. अजून महिना व्हायचा आहे आम्हाला. 20-22 दिवस झाले ते. आणि रोज तोडा आहे अजून. आज तारीख किती आहे? 10ला, म्हणजे सरासरी 20 दिवस झालं बघा. 20 दिवसात 6 टन माल तुटला आहे. आमचा पुण्याला आणि मुंबईला जातो 2 ठिकाणी. फायदा चांगला झाला, 1,00,000-1.25 लाख रुपये झाला आमचा. होय, कालावधी थोड्या दिवसात बिगर कास्ट म्हणजे जास्त ह्याचं एकदम व्यवस्थित उत्पन्न चांगलं मिळलं. नाही, शेतकऱ्याला आता हो, मी बियाणं स्वतः पदरचं पैसे गोतवून मागवून घरी ठेवलं या. ज्याला काकडी बघितली, ज्याला बियाणं पाहिजे त्याला लगेच 2-4 पुढे मी इथनं घरनं देतो या, लावा तुम्ही. बळीराम भोसले, राहणार पापरी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर असे प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे. बळीराम भोसले यांनी 14 गुंठ्यामध्ये काकडी बिये लावलेली होती. बियाणे, फाउंडेशन यांचा मिळून 5,000 रुपयापर्यंत खर्च आला होता. लागवडीपासून 35 दिवसानंतरनं काकडी तोडणीला सुरुवात झाली. तोडणीपासून 20 दिवसात 14 गुंठ्यामध्ये 6 टन माल निघाले असून यापासून प्रयोगशील शेतकरी बळीराम भोसले यांना सव्वा लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न मिळालं आहे. ही काकडी विक्रीसाठी पुणे आणि मुंबई येथे पाठवण्यात येते. कमी कष्ट आणि कमी खर्चामध्ये शेतकरी भोसले यांनी काकडी लागवडीच्या माध्यमातून चांगलं उत्पन्न मिळवून शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.